चालण्यामुळे खरंच वजन कमी होतं का? पोटावरची चरबी कमी होते का? कसं चालायचं? कुठे चालायचं? प्लेन सरफेसवरती चालायचं की चढणावरती चालायचं? किती फास्ट चालायचं? किती स्लो चालायचं? किती वेळ चालायचं? कशा पद्धतीने चालायचं? शिवाय चालताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या? या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही डाएट फॉलो करा किंवा एखादी एक्सरसाइज फॉलो करा, कुठलीही गोष्ट असू दे, त्याच्यामध्ये जर सातत्य नसेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी रिझल्ट देत नाही, ती तितकी इफेक्टिव्ह ठरतच नाही. तुम्ही जर ती व्यवस्थितपणे रोज डेली फॉलो करत नसाल तर. चालणे हा व्यायाम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जेवणानंतर शतपावली करायची. आपण काय करतो, कधी कधी खूप जास्ती जोश आल्यावरती आपण 3 ते 4 किलोमीटर सलग चालतो. अचानकपणे चालल्यामुळे फास्ट चालतो किंवा स्लो चालतो आणि आपल्याला जर सवय नसेल त्या गोष्टीची तर आपल्याला त्रास होतो. मग अशा वेळेस पाय मुरगळणे, टाचा दुखणे किंवा त्या दिवशी पाय दुखणे अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि मग काय होतं, आपल्याला त्या गोष्टीवरून विश्वास उठतो आणि आपल्याला असं वाटतं की या गोष्टीचा आपल्याला काही फायदा होणार नाही आहे, तर ही गोष्ट करण्यामध्ये काहीच उपयोग नाही. जणांचा ना असा प्रश्न असतो की फक्त चालण्यामुळे वजन खरंच कमी होतं का? तर याचं उत्तर आहे नाही. फक्त चालण्यामुळे वजन कमी होणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हेल्दी डाएट घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्या शरीराला 80% न्यूट्रिशनची आणि 20% एक्सरसाइजची गरज असते हेल्दी राहण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये व्यवस्थित प्रोटीनचं पोर्शन आहे की नाही ते चेक करत जा. कॅलरीज कमी घेत जा, कार्ब्स कमी ठेवत जा. असं तुम्ही जर बॅलेन्सिंग मील ठेवत असाल, फायबरचं प्रमाण जास्त ठेवत असाल तर नक्कीच तुमचं हेल्दी डाएट तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करेल आणि त्यासोबत तुमचा चालण्याचा व्यायामसुद्धा तुम्ही करत जा. तर हे दोन्ही बॅलेन्सिंग जेव्हा राहील ना तेव्हाच वजन कमी होण्यासाठी मदत होत असते. असं वाटतं लोकांना की मी दिवसभर धावपळ करते लहान मुलांच्या मागे किंवा घरातली कामं करते तर मला एक्स्ट्रा काही व्यायाम करण्याची गरज नाही. तर असं नसतं. आपल्या शरीराला योग्य पद्धतीने व्यायाम करण्याची गरज आहे, तरच आपलं वजन नियंत्रणात होतं. आपण जे घरातले डेली ॲक्टिव्हिटीज करतो त्याच्यामुळे वजन कमी होत नसतं. म्हणूनच योग्य व्यायाम करणं हे गरजेचं आहे. वेट लॉसची जर्नी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते, कारण प्रत्येकाचे शरीर रचना ही देवाने वेगळी वेगळी केलेली आहे. प्रत्येकाचं सेल कंपोजिशन वेगळं वेगळं आहे. अर्थातच मी कोणी डायटिशियन, न्यूट्रिशियन आणि एक्सपर्ट नाही, पण जे काही मी माझ्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये शिकत आहे ते सगळं तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे शेअर करण्याचा माझा हेतू आहे. जेणेकरून मला ज्या गोष्टींचा फायदा होत आहे त्यातली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर असेल तर मला नक्कीच आनंद होईल ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. एक्सरसाइज करण्याचे डिफरंट टाईप्स आहे, जसं की सूर्यनमस्कार. तुम्ही जिममध्ये जाऊन पण इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने एक्सरसाइज करू शकता. जसं की योगा जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला योगा ट्रेनरची हेल्प घ्यावी लागते किंवा जिममध्ये जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने वेट लिफ्टिंग करायचं असेल, एक्सरसाइज करायची असेल तर आपल्याला जिम ट्रेनरची गरज पडते. पण चालणे हा असा व्यायाम आहे जो आपल्याला शिकवायला लागत नाही, तो लहानपणापासून आपण करत आलेलो आहोत. तो जर योग्य पद्धतीने केलो तर आपण चक्क 150 ते 300 कॅलरीज पर डे आपण बर्न करू शकतो. जर तुम्ही ब्रिस्क वॉक केलं तर तुम्ही अर्ध्या तासामध्ये 150 ते 300 कॅलरीज बर्न करू शकता. आता हे ब्रिस्क वॉक काय असतं? ब्रिस्क वॉक म्हणजे फास्ट चालणे. तुमचा चालताना इतका स्पीड असतो, श्वासाची गती ही फास्ट होते. इवन तुमच्यासोबत जर एखादी व्यक्ती असेल तर तिच्यासोबत तुम्ही नॉर्मल बोलूसुद्धा शकत नाही, इतका आपला चालण्याचा स्पीड असतो. त्याला बोलतात ब्रिस्क वॉक. आणि हे ब्रिस्क वॉक केल्यामुळे आपल्या कॅलरीज 30 मिनिट्समध्ये 150 to 300 कॅलरीज बर्न होऊ शकतात. हे व्हॅरी करतं पर्सन टू पर्सन. प्रत्येकाची बॉडी पोस्चर आणि कंपोजिशन वेगळं वेगळं आहे, तर त्या पद्धतीने हे रिझल्ट व्हॅरी करतात. चालताना काळजी काय घ्यायची? तर चालताना आपल्या पायामध्ये रनिंग शूज किंवा स्पोर्ट्स शूज जे असतात ना ते आपण घातलेले पाहिजे.
बहुतेक वेळा काय होतं, चालताना कधी कधी पाय मुरगळतो किंवा काही जणांच्या टाचासुद्धा दुखतात जास्त वेळ चालल्यामुळे. आणि चालण्याचा वेगही जर आपल्याला वाढवायचा असेल ना, तर हे स्पोर्ट्स शूज खूप हेल्प करतात. मी जर चालण्याचा व्यायाम रोज करण्याचा ठरवत असाल तर नक्की स्पोर्ट्स शूजमध्ये इन्व्हेस्ट करा, जे तुम्हाला चांगले कम्फर्टेबल वाटतील आणि अफोर्डेबल वाटतील असे. तर चालताना शूज घालणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच चालणं हे इंटरेस्टिंग करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कधी कधी आपल्याला एकटं चालताना बोर वाटू शकतं, म्हणून आपल्याकडे छान आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही छान हेडफोन आणि तुमची प्लेलिस्ट म्युझिकची घेऊन चालायला जाऊ शकता, ज्याच्यामुळे काय होतं, आपल्याला बोर होत नाही आणि अर्धा ते 1 तास कुठे गेला आपल्याला कळत नाही. मी आत्ता सध्या काही वीक्सपासून ही आयडिया चालू केली आहे की मला मोबाईलमध्ये जर व्हिडिओ बघायची असेल तर मी घरातल्या घरात ती व्हिडिओ बघता बघता चालायला घेते. त्याच्यामुळे काय होतं, माझा स्क्रीन टाईम हा इफेक्टिव्ह स्क्रीन टाईम म्हणून यूज होतो, त्याच्यामुळे माझ्या कॅलरीज थोड्याफार बर्न होत असतात. तर तुम्ही ही आयडिया वापरू शकता. जेव्हा तुम्हाला मोबाईलमध्ये एखादी व्हिडिओ बघायची असेल त्यामध्ये चालू शकता, किंवा तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचा, फ्रेंडचा, कोणाचा कॉल आला तर त्यावेळेला सुद्धा चालू शकता. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जर एखाद्या फ्रेंडचा कॉल आला तर सहज 1 तास असाच निघून जातो. तर त्यावेळेला आपण तो वेळ जर चालण्यामध्ये इन्व्हेस्ट केला तर नक्कीच कॅलरीसुद्धा इंटरेस्टिंग आयडिया वापरून तुम्ही चालणं इंटरेस्टिंग बनवू शकता. जर ते बोरिंग असेल तर मग तुम्हाला चालण्याची इच्छा होणार नाही. अजून एक गोष्ट, चालणे हा व्यायाम आपली जरी कॅलरीज बर्न करत असला, जर आपण कन्सिस्टंटली चालत नसू तर ते कॅलरी बर्न करण्यामध्ये, म्हणजेच आपलं वजन कमी करण्यामध्ये आपल्याला हेल्पफुल राहणार नाही. तुम्ही म्हणाल की मी परवाच्या दिवशी 10,000 स्टेप्स चालून आले आणि आज काय मला चालायला जमणार नाही, तर माझं वजन नियंत्रणात राहील. तर असं होणार नाही. चालणे हा व्यायाम जर तुम्ही सातत्याने करत असाल तरच तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होते. म्हणूनच दिवसातला सकाळचा वेळ, संध्याकाळचा वेळ, कुठला तरी असा ठराविक वेळ तुम्ही ठरवू शकता. त्या वेळेमध्ये तुम्ही चालायला जाऊ शकता. जवळच्या पार्कमध्ये, जर पार्क नसेल तर तुमच्या बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्समध्ये किंवा घरातल्या घरातही तुम्ही थोडाफार चालण्याचा प्रयत्न करू शकता. चालणं हे इंटरेस्टिंग बनवण्यासाठी कधी कधी वीकेंडला तुम्ही टेकडीवरती वगैरे पण चालायला जाऊ शकता. अशा प्रकारचे ट्रेकिंग केल्यामुळे, चढावरती चालल्यामुळे आपल्या कॅलरीज जास्त बर्न होण्यासाठी मदत होते. हे सगळ्यांनाच व्यायाम करणं शक्य नसतं. कधी कधी आपल्याला एक्सपर्टची तेवढी हेल्प मिळत नाही, किंवा आपल्याला जिममध्ये जाण्यासाठी किंवा योगा क्लासेसला जाण्यासाठी वेळ नसतो. पण चालण्यासाठी आपण वेळ तर नक्कीच काढू शकतो आणि त्याच्यासाठी कोणता एक्सक्यूज नाही देऊ शकत की मी बाहेर गावी गेलो होतो किंवा XYZ माझं रिझन होतं म्हणून मी आज चालूच नाही शकली. प्रत्येक व्यक्ती दिवसातून मिनिमम 1000 स्टेप्स तरी चालतेच आणि त्या चालल्याच पाहिजे. आणि तुम्ही ठरवू शकता 10,000 स्टेप्सचा गोल ठरवू शकता. त्या एका दिवसामध्ये पूर्ण होतील असे नाही, पण तुम्ही हळूहळू ग्रॅज्युअली या स्टेप्स वाढवू शकता. पहिल्या दिवशी 2000, दुसऱ्या दिवशी 4000, असं ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप जर तुम्ही स्टेप्स वाढवत गेल्या आणि त्या ट्रॅक ठेवल्या रोज मोबाईलमध्ये, आता खूप छान ॲप्लिकेशन्स येतात, तुम्ही तुमच्या स्टेप्स तिथे ट्रॅक करू शकता आणि तिथे कळतंसुद्धा की किती कॅलरीज बर्न झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तुमची ही जर्नी अजून इंटरेस्टिंग होऊ शकते. तर आपण सगळेजण मानवजाती ही हालचाल करण्यासाठीच बनलेलो आहोत आणि जर आपण एका ठिकाणीच बसत असू तर आपलं मेटाबॉलिझम हे स्लो होणार आणि त्याच्यामुळे आपल्या कॅलरीज तितक्या कमी बर्न होणार आणि फॅट आपल्या शरीरामध्ये वाढत जाणार. जर तुम्हाला स्लिम, ट्रिम आणि छान सुंदर दिसायचं असेल, हेल्दी राहायचं असेल, नेहमी चिरतरुण राहायचं असेल, तुमची स्किन ग्लो झाली पाहिजे, तुमचे हेअर नेहमी हेल्दी राहिले पाहिजे असं जर वाटत असेल आणि तुम्ही आरोग्यदायी असावे असं जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर ॲटलिस्ट चालण्याचा व्यायाम तरी तुम्ही केलाच पाहिजे. बऱ्याच जण फ्रीच्या गोष्टी ज्या असतात ना त्याला जास्ती महत्त्व दिलं जात नाही. जसं की पाणी आपल्या सगळ्यांकडे फ्रीमध्ये अवेलेबल आहे, तरीसुद्धा आपण तितकं प्रमाणात पित नाही. तसंच आहे चालण्याचं.
आता चालणे ही एक्सरसाइज इतकी इफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे आपलं वजन कमी होऊ शकतं, पण आपण तो चालण्याचा व्यायाम करण्यासाठी इतकं महत्त्व देत नाही. त्याच जागी जर आपण जिममध्ये पैसे भरले असतील आणि एक ठराविक वेळ दिलेला असेल आपल्याला, तर आपण ते फॉलो करतो आणि जिथे पैसे लागलेले असतात ती गोष्ट आपण साहजिकच करत असतो आणि जी फ्रीची गोष्ट आहे ती आपण करण्यासाठी तितकं महत्त्व देत नाही. तर चालणे हा व्यायाम इतका फ्रीली अवेलेबल आहे, त्याच्यासाठी कुठल्याही महागड्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाही. एक छान ॲफोर्डेबल कम्फर्टेबल शूज घातले तर तुमचा चालण्याचा व्यायाम करण्यासाठी तुम्ही रेडी आहात. तर सुरुवातीला तुम्ही असं करू शकता, 1 तासामध्ये तुम्ही किती स्टेप्स चालत आहात याचा ट्रॅक ठेवा. तेव्हा स्पीडवरती लक्ष देऊ नका. हळूहळू जसे जसे दिवस वाढतील तसं तुम्ही चेक करत जा की तुमचा स्पीड वाढवल्यानंतर स्टेप्स किती होत आहेत. मग तुमच्या 1 तासाला पहिल्यांदा 5,000 स्टेप्स होत असतील, तर नंतर 8,000 होतील, नंतर 10,000 होतील. असं ग्रॅज्युअली तुमच्यामध्येच इम्प्रूव्हमेंट झालेली तुम्हाला दिसेल. या सगळ्या रिझल्ट तुम्ही ठेवू शकता. शक्यतो ट्राय करा सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये किंवा संध्याकाळी चालायला जाण्याचा, कारण मोकळ्या हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो ना, त्याच्यामुळे आपल्या शरीरातील फॅट लवकर बर्न होण्यासाठी मदत होते. कार्टिसोल नावाचा जो स्ट्रेस हार्मोन असतो ना, त्याच्यामुळे काय होतं, फॅट बर्निंग प्रोसेस स्लो होते आणि आपलं वजन वाढतं. त्याच्यामुळे मोकळ्या हवेमध्ये जर आपण फिरत असू ना, तर हा कार्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन कमी होण्यासाठी मदत होते आणि आपण आनंदी राहतो. आपले मूडही छान राहतात आणि अनावश्यक चिडचिडसुद्धा कमी होते. जर तुमचं वजन 80 ते 90 किलोपेक्षा जास्त नाही आहे आणि संधिवात किंवा गुडघेदुखीचा त्रास नाही आहे, तर तुम्ही जिने चढ उतार करण्याचा व्यायामसुद्धा करू शकता. तो पण ग्रॅज्युअली तुम्ही करू शकता. पहिल्या दिवशी 5 मिनटं, देन 10 मिनटं असं हळूहळू वाढवू शकता. एकाच दिवशी 10 मजले जिने चढायला जाऊ नका, त्याच्यामुळे अनावश्यक गुडघेदुखी तुम्ही खेचावून घ्याल. बऱ्याच जण काय होतं, 1 तास कंटिन्यू चालायला कोणाला जमत नाही. आता माझं लहान बाळ आहे, तर मला तर जमत नाही 1 तासभर कंटिन्यू चालणं. तर असं तुम्ही करू शकता की जेवण झाल्यानंतर 20 मिनटं कंपल्सरी चालणे, मग नाश्ता झाल्यानंतर 20 मिनटं चालणे, जेवण दुपारचं झाल्यानंतर 20 मिनटं चालणे आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर 20 मिनटं चालणे. याच्यामुळे काय होतं, तुमचं ओव्हरऑल दिवसभराचा जो कोटा असतो ना चालण्याचा, तो कंप्लीट होतो. किंवा सकाळी तुम्ही अर्धा तास चालू शकता आणि रात्री जेवणानंतर अर्धा तास चालू शकता, असं सुद्धा करू शकता तुमच्या ज्या काही कन्व्हिनियंट शेड्यूल आहेत त्याच्यानुसार. आता चालणे ही हेल्दी हॅबिट आहे आणि कोणतीही हेल्दी हॅबिट जर लावायची असेल ना, तर थोडासा बॉडीला वेळ द्यावा लागतो. एका रात्रीमध्ये चांगल्या सवयी लागत नाही, जशा एका रात्रीमध्ये वाईट सवयी सुटत नाही. आपल्या शरीराला ओळखा आणि हळूहळू ग्रॅज्युअली गोष्टी करत जा, ज्याच्यामुळे काय होईल, तुमचा उत्साह नेहमी राहील. एकाच दिवशी सगळ्या गोष्टी अचानकपणे करण्याचा जर तुम्ही अट्टहास केला आणि आपल्या शरीराला झटका दिला, तर शरीरसुद्धा आपल्याला झटका देतं दुसऱ्या दिवशी ती गोष्ट न करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत असतं. म्हणूनच आपल्या शरीराला ओळखूनच गोष्टी करा. आता ना भरपूर लोकांचा असा प्रश्न असतो की सकाळी चालायला पाहिजे की संध्याकाळी चालायला पाहिजे, कोणतं चालणं जास्त इफेक्टिव्ह असतं. तर आता सकाळी चालणं हे नेहमीच रात्रीच्या चालण्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह असतं. का माहिती का? कारण जेव्हा आपला स्ट्रेस लेवल कमी असतो त्यावेळेला फॅट बर्निंग प्रोसेस जरा फास्ट चालते. त्यामुळे आपण सकाळच्या हवेमध्ये जर चाललो तर दिवसभराचा आपला मूडसुद्धा छान राहतो. रात्री चालणंही तितकंच इफेक्टिव्ह आहे, पण ओव्हरऑल स्ट्रेस लेवल त्यावेळेला थोडी जास्ती असते. आपला दिवस कसा गेला, आपण कोणत्या पद्धतीची कामं केली त्याच्यावरती हे अवलंबून असतं. त्यामुळे सकाळच्या हवेमध्ये शक्यतो जास्तीत जास्त चालण्याचा प्रयत्न करायचा. आता चालताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चालताना कोणाशीही आपलं कंपॅरिझन करू नका. एखादी व्यक्ती जर 10,000 स्टेप्स कंप्लीट करत असेल दिवसभरामध्ये आणि तुम्ही 5,000 करत असाल तर काहीही हरकत नाही. प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते. कधी कधी काय होतं, वजन जर जास्ती असेल तर चालताना दम लागू शकतो, आपल्याला लवकर थकवा येऊ शकतो किंवा गुडघेदुखी किंवा टाचा दुखणे अशा गोष्टी होऊ शकतात.
त्यामुळे मी जसं अगोदरही सांगितलं, आपलं शरीर ओळखा आणि त्यानंतर ग्रॅज्युअली त्या गोष्टी करत जा. दुसरी व्यक्ती आपल्यापेक्षा जास्ती करत आहे आणि तिला रिझल्ट येत आहे म्हणून आपणही करायचं, अशा गोष्टी करू नका. वेट लॉस जर्नीबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अजून माझ्याकडे जितक्या काही लर्निंग्स आहेत तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा असाच प्रयत्न करेन. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयावरती. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.